श्री गणेशाय नमः. गरुड पुराणातील 16व्या अध्यायामध्ये भगवंत रजस्वला विधी, मुंजासाठी विधी आणि स्वतःचे श्राद्ध स्वतः कसे करावे हे सांगताय. कलिधर्म झाल्यावरी केशवणे पन्नगारी, रजस्वलाजी झाली स्त्री सर्वकारी वर्ज सदा. आता भगवंत सांगतायत रजस्वलेने मासिक धर्म पाळावा, रजस्वलेशी स्पर्श करू नये आणि तिने 4थ्या दिवशी स्नानाने शुद्धी व्हावी असं भगवंत सांगतायत. त्या रजस्वलेशी संबंध शरीर संबंध केला असता तो पुरुष प्रेत योनीत जातो असं सुद्धा भगवंत सांगतायत. 3 वर्षाच्या आतील पुत्रांना स्पर्श केला तर आचमनाने शुद्धी, इतरांना मात्र स्नानाने शुद्धी असं सांगतायत. कुणाच्या कुळात जर ब्रह्मचारी अवस्थेत एखाद्याचा मृत्यू होईल तर त्याला गती न मिळता तो पिशाच मुंजा होतो, पिंपळावर राहतो, त्यामुळे त्या वंशाचा क्षय होतो. यासाठी त्याची यथासांग उत्तर क्रिया करावी म्हणजे त्याला मुक्ती मिळते आणि तो मुंजा होत नाही असं भगवंत सांगतात. सत्ययुगात, त्रेतायुगात, द्वापार युगात 10 प्रकारचे पुत्र शास्त्राने मान्य केले आहेत. कलियुगात मात्र औरस पुत्र व तो नसल्यास दत्तक पुत्र असे 2च शास्त्रसंमत पुत्र सांगितलेले आहेत. आता क्रियाकर्माचा अधिकार वरील दोन्हीपैकी एकही पुत्र नसला तर जिवंत असतेपर्यंत आपणच स्वतःचे श्राद्ध व उत्तर क्रिया करावी, गया तीर्थावर करावी असं भगवंत सांगतात. त्यासाठी उत्तरायणाचा काळ अतिशय प्रशस्त आहे. शिवाय अपवाद म्हणून श्रावणात, कार्तिकात करू शकतात. त्यासाठी द्वादशी वगैरे शुभतिथी, शुभघटिका पाहावी लागेल. गयेपर्यंत जाणे शक्य नसेल तर कोणत्याही तीर्थक्षेत्रावर यासाठी विधी देहशुद्धी व्हावी म्हणून दाने देऊन ग्रहपूजन करावे, पुरुषोत्सर्गाचा संकल्प करून त्यानंतर स्वतःचे श्राद्ध स्वतः करावे असे भगवंत सांगतात. विधी मृताच्या उत्तरक्रियेत करतात तसेच सर्व विधी यथासांग करावे, दाने द्यावीत, मासिक श्राद्धे करावी, सपिंडीकरण करावे. त्यानंतर नित्यनियमित आचार चालू ठेवावे. मात्र काम्य कर्मे कधीही करू नयेत. जनसंपर्क, ज्ञातीची कार्य व सार्वजनिक कार्यात भाग घेऊ नये. सदा सर्वदा नारायण नामात मग्न असावे. शारीरिक असमर्थता असेल तर मरेपर्यंत नामस्मरण करत राहावे असं भगवंत सांगतायत आणि आपला स्वतःचा उद्धार करून घ्यावा असं भगवंत सांगतायत. जय श्रीराम.